मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगीत तीर्थाटन ही योजना राबवली जाणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 30 जानेवारी 2026 रोजी याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं पत्रक सर्व विभागीय नियंत्रक यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगीत तीर्थाटन योजनेबाबत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगीत तीर्थाटन ही योजना राबवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये स्वस्त आणि सुरक्षित असं धार्मिक पर्यटन उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे। याच्या अंतर्गत सर्व सवलती या योजनेमध्ये लागू राहणार आहेत। महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास या सुविधा या सदर योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक आगारामधून किमान 40 प्रवाशाचे गट तयार करून नियोजित तीर्थक्षेत्राच्या सहलीचं आयोजन करण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। राज्य परिवहन महामंडळाच्या दैनिक वाहतुकी व्यतिरिक्त जादा वाहतूक, विशेष बस सेवा तसेच विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळी नियोजनपूर्वक पॅकेज टूर्स अंतर्गत वाहतूक करून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे। राज्य परिवहन महामंडळात आगार विभागीय पातळीवरती विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळी जाण्यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक विभाग नियंत्रक यांनी स्वतः नियोजन करून या तीर्थाटन सहलीसाठी बसेस उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत सांगण्यात आलेले 40 प्रवाशाचा गट आल्यास त्यांच्या मागणीनुसार या योजनेअंतर्गत बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। महिनानिहाय येणारे विविध सण उत्सव विचारात घेऊन शाळेच्या सुट्ट्या, सलग सुट्टी या कालावधीमध्ये विविध मार्गाकरता तीर्थाटन सहली नियोजन करावं। जसं पावसाळी हंगामात विविध मान्सून पर्यटन स्थळ, श्रावण सोमवारी महादेव मंदिराच्या स्थळाकरता अष्टविनायक दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, नवरात्रीमध्ये 3.5 शक्तीपीठ, तुळजापूर दर्शन, अक्कलकोट दर्शन, पंढरपूर दर्शन, किल्ले दर्शन, सागरी पर्यटन, थंड हवेची ठिकाणं, अभयारण्य, ताडोबा, चिखलदरा इत्यादी ठिकाणी प्रवाशांना गरजेनुसार तीर्थाटन सहली तयार करून चालवण्यात यावी। 40 प्रवाशाच्या गटासाठी तीर्थाटन सहलीसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तीर्थाटन सहली तयार करताना प्रवाशाच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था, देवस्थान ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार निवास आणि भोजनाची सोय ही एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावी। तीर्थाटन सहली नियोजन करताना विविध पर्यटन स्थळाबद्दल शासनाकडून, स्थानिक प्रशासनाकडून असलेले निर्बंध सूचनांचं पालन करून या सहली पार पाडाव्यात। बसेसचे मार्ग निश्चित करत असताना एक किंवा त्यापेक्षा अधिक दिवसाचे मार्ग निश्चित करून अंतराप्रमाणे तिकीट दर आकारणीनुसार प्रवास भाडे आकारलं जाणार आहे। सामाजिक घटकांना प्रवास भाड्यामध्ये दिलेल्या सवलती महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत लागू असतील। राज्याच्या बाहेरच्या प्रवासासाठी या सवलती लागू असणार नाहीत। याच्यामध्ये महिलांना असलेली 50% सवलत, 75 वरील ज्येष्ठ नागरिकांना असलेली सवलत या योजनेतील नागरिकांना लागू असणार आहे। तीर्थाटन सहलीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून प्रवास भाड्यामध्ये अपघात सहायता निधी रक्कम समाविष्ट असल्याने अपघात नुकसान भरपाई प्रकरणी राज्य परिवहन नियमानुसार परिपत्रकीय सूचना लागू राहणार आहेत। तीर्थाटन सहलीमध्ये निवास, चहा, नाश्ता, भोजनाची सोय संबंधित प्रवाशांना स्वखर्चाने करायचे। मात्र मुक्कामाचं ठिकाण ठरवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने या ठिकाणी मदत करायची। किमान 35 सीटचं आरक्षण या सहलीसाठी होणं गरजेचं असणार आहे। प्रवासी प्रतिसाद कमी असल्यास प्रवासाची तारीख बदलून अथवा 100% परवाना देण्याची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे। खाजगी एजंट संस्थेमार्फत पॅकेज टूर्स ऑपरेटर यांच्याकडून पॅकेज टूर बस सेवेसाठी आगार विभागास बसेसची मागणी आल्यास सदर योजनेअंतर्गत धार्मिक आणि पर्यटन स्थळी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा प्रकारच्या सूचना देखील या योजनेसाठी देण्यात आलेल्या आहेत। आणि अशा प्रकारच्या या अटी, शर्ती आणि विविध पॅकेजसह ही योजना आता राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि याच्यासाठी उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महादेव कुशेकर यांच्या माध्यमातून सर्व विभागांना या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे। धन्यवाद।